नमस्कार, मी भाग्यश्री वाघमारे आणि आपण बघत आहात रिपब्लिकन न्यूज इंडिया। आत्ता आपण आलेलो आहोत मोहम्मदवाडी पुणे या ठिकाणी। इथे आत्ता आपण बातचीत करणार आहोत संतोष राय यांच्याबरोबर। मोहम्मदवाडी या ठिकाणी त्यांनी 2013 साली जागा खरेदी केली होती तर त्या संदर्भातच आत्ता आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। नमस्कार, माझं नाव संतोष राय आहे आणि आम्ही ही जागा आमच्या मित्राकडून घेतलेली आहे। त्यांचे नाव आहे दिलीप परदेशी आणि त्यांच्या आईकडून आम्ही ही जागा घेतलेली होती आणि आम्ही हे मॉर्गेज करून घेतलेलं आहे ही जागा। आणि ह्या जागेवर भानगिरे दत्ता भानगिरे आणि जांभळे आणि निवासे यांनी आमची जागा बळकवून ह्याच्यावर कन्स्ट्रक्शन केलेलं आहे। तुम्ही आता हे मागे बघू शकता, हे दोन बिल्डिंग जांभळे आणि भानगिरे आणि निवासे यांनी बांधलेले आहेत। कॉर्पोरेशननी आम्ही ही तक्रार नॅशनल कमिशन फॉर SC दिल्लीला दिलेली होती। आणि नॅशनल कमिशन फॉर SCनी ऑर्डर काढले होते की ह्याची मोजमापणी करून घ्यावी, पण मोजमापणी पण खोटी केलेली आहे। ह्याचेही दस्तऐवज आम्ही कलेक्टरला सबमिट केलेले आहेत। कॉर्पोरेशननी ही बिल्डिंग पहिले तर त्याच्या अगोदर कॉर्पोरेशननी 5 FIR भानगिरे, जांभळे आणि निवासे ह्यांच्यावर गुन्हे दाखल करून 5 FIR केलेले आहेत। डिमॉलिशनची नोटिसेस पाठवलेल्या आहेत ह्यांना, तरीही कॉर्पोरेशननी अजून बांधकाम तोडलेलं नाही आहे। आमची ही जागा ज्याच्यावर भानगिरेची सोसायटीचा रोड आमच्या जागेवरनंच केलेला आहे। तर अशा प्रकारे ह्यांनी हे आम्ही बिलॉंग करतो SC कास्टमध्ये आणि आमची जागा ह्यांनी जबरदस्ती बळकून आम्हाला मारहाण करून आम्ही 17 कंप्लेन पोलीस कमिशनरला दिलेल्या आहेत। 17 कंप्लेन पोलीस स्टेशनमध्ये दिलेले, कमिशनरला पण दिलेलं आहे, पण आजपर्यंत त्याच्यावर काही अंमलबजावणी झालेली नाही आहे। PMC कमिशनरनी खोटे अहवाल पाठवून आमची बिल्डिंग डिमॉलिशन झाली असे कागदपत्र आमच्याकडे आहे आणि हे खोटे कागदपत्र कलेक्टर व नॅशनल कमिशन फॉर SC ह्यांना पाठवलेलं आहे। ह्याची कलेक्टरला आम्ही हे सगळं दाखवलेलं आहे की असे धांदले ह्यांनी इथं केलेलं आहे। इलिगल ट्रान्झॅक्शन करून भानगिरेने आमची जमीन जांभळे व निवासेला बेकायदेशीरपणे विकलेली आहे। एक SCची जमीन बळकवून विकण्याचा जमीन ही विकलेली आहे। आणि आमची एवढीच मागणी आहे की कॉर्पोरेशननी आमची ही बिल्डिंग जे डिमॉलिशन नोटिसेस तुम्ही पाठवलेले आहेत ते अजून तोडले नाही, हे तोडून आमची जमीन आमच्या ताब्यात द्यावं। कारण की कलेक्टरनी स्वतः मोजमापणीवाल्यांना आणि चिरमुल्ला ह्यांना समोर बसून सांगितलं होतं की ॲट्रॉसिटीच्या FIRमध्ये ह्यांचेही नावं टाका, कारण की सगळे पेपरांमध्ये ह्यांनी जे धांदली केलेले आहेत त्याच्या संदर्भात आम्ही कलेक्टरला ही सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे। तर आमची एवढीच विनंती आहे की आमची जमीन आम्हाला मिळावी, कारण की आम्ही हे मॉर्गेज घेऊन ही जमीन घेतलेली आहे आणि दुसरे लोक याच्यावर आता मोजमजा करायला लागल्यात। लोकांनी इथं जमिनी रेंटवर देऊन त्यांच्या गुंड्यांना ठेवून आम्हाला मारहाण केलेली आहे भरपूर वेळेस। तर 17 कंप्लेंट आम्ही असे तक्रारी पोलीस कमिशनरला दिलेल्या आहे, त्याच्यावर अजून अंमलबजावणी काहीच झाले नाहीमुळे आम्ही खूप संतापलेलो आहोत। आणि आम्ही हे पुढं आम्ही कोर्ट आहे MP MLA कोर्ट ह्याच्यामध्ये हे गुन्हा दाखल करणार आहे, कारण की ह्याच्या पाठीमागे जो आहे तो आहे नाना भानगिरे हा मॅनेज करतोय, कलेक्टरला हा मॅनेज करतोय, कमिशनर ऑफिसला हा मॅनेज करतोय, PMC ऑफिसला। तर माझी ही रिक्वेस्ट आहे की आता हे 2 एकरामध्ये ह्यांनी इलिगल लेआउट करून इथं लोकांची जमीनं प्रेशराईज करून 8.5 लाख रुपयाला माझे मित्राची जागा ह्यांनी घेतलेली आहे। आणि 8.5 लाख रुपयाची जागा तेव्हा ते मार्केट रेट होता 35 लाख रुपये। तर असे ह्यांनी जर लोकांची जागा बळकून हे लोकांना विकत आहे, तर ह्याची नोंद घ्यावी कमिशनरनी आणि PMC कमिशनरनी आणि खास करून कलेक्टरनी स्वतः आदेश दिलेले आहेत की ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्याच्यामध्ये जे कोणी गुन्हेगार असतील, भानगिरे, जांभळे, निवासे आणि त्यांचे पार्टनर्स प्लस जे कोणी अधिकारी असतील त्यांचेही नावं त्याच्यामध्ये टाकून त्यांचे गुन्हे त्यांच्या ॲट्रॉसिटीमध्ये दाखल करून घेण्याची विनंती आम्ही पण केलेली आहे।